SAP हा एक पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण ऑलमोस्ट प्रोक्युरमेंटपासून किंवा पेमेंट प्रोसेस असेल, त्याच्यामध्ये PO रेझिंग असेल, सगळं आपण त्याच्यामध्ये क्लाउडमध्ये आपण स्टोअर करतो. तो असं वाटलं की थोडंसं ह्याच्यामध्ये आपल्याला जर या सप्लाय चेनमध्ये थोडंसं ग्रो करायचं असेल तर हा थोडंसं मॉड्यूल आपल्यासाठी फ्युचरसाठी पण थोडासा बेनिफिट असेल म्हणून मी हा कोर्स त्याच्यामध्ये चूज केला होता. सो माझं पॅकेज तिथं आहे 439चं पॅकेज आहे माझं. Hello everyone and welcome back to UV Technocrats Success Stories with new background and new story. आज आपण ह्या बॅकग्राऊंडमध्ये घेतोय कारण आपण जिथे घेतो पॉडकास्ट तिथे आपले क्लासेस सुरू आहेत. सो आज आपल्यासोबत आहेत आपले प्ले स्टुडंट मिस्टर महेश काविलकर. थँक्यू. वेलकम सर. प्लीज इंट्रोड्यूस युअरसेल्फ. Myself, Mahesh Ramesh Kavilkar. I am from Gadinglaj, Maharashtra. So I have completed diploma in supply chain management in logistics. So total I have 6 years experience in supply chain management. Okay. So previously I am working as a key account executive in Pro Nature. So currently I have joined as a senior logistic and fulfillment executive in GRI Towers Private Limited. ओके Yes. सर, तुमच्या चाइल्डहुडबद्दल आम्हाला थोडंसं सांगाल का? तसं म्हटलं तर मी प्रॉपर कोल्हापूरचा आहे. तर मी आपल्या जसं म्हणतात की सह्याद्रीच्या रांगेमधून मी थोडंसं बागडलेलं एक किल्ला असेल, महाराजांचे किल्ले असतील त्यांच्यावरून मी बागडलेलो आहे. तर माझं जे लहानपण जे आहे, चाइल्डहुड जे आहे, बेसिकली तर माझं गड किल्ल्यांवरच गेलेलं आहे मॅडम. खूप प्राऊड गोष्ट आहे की तुम्ही हे सगळं एक्सपिरियन्स केलेलं आहे तुमच्या लहानपणी. येस मॅम. आणि तुम्ही सांगू शकाल का की तुम्ही ग्रॅज्युएशन कुठे कंप्लीट केलं आणि कोणत्या फील्डमध्ये कंप्लीट केलं? हो, तसं मी डिप्लोमा केलेला आहे सप्लाय चेन मॅनेजमेंट इन लॉजिस्टिक्स कोल्हापूरमधून, सिबिक इन्स्टिट्यूटमधून, ओके MSBTच्या अंडर. ओके. आणि तुम्ही SAP MM हा कोर्स का सिलेक्ट केला डिप्लोमा नंतर? माझं जे बेसिकली जे माझं फील्ड आहे ते सप्लाय चेन रिलेटेड आहे. Yes. तो आता जर तसं बघावं झालं तर जे आपलं थोडंसं डेव्हलपमेंट जे आहे लॉजिस्टिक्समध्ये, ते बेसिकली सॅपवर जो डेटा आपण क्लाउडवर जो स्टोअर करतो त्याच्या रिलेटेड SAP हा एक पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण ऑलमोस्ट प्रोक्युरमेंटपासून किंवा पेमेंट प्रोसेस असेल, त्याच्यामध्ये PO रेझिंग असेल, सगळं आपण त्याच्यामध्ये क्लाउडमध्ये आपण स्टोअर करतो. तो असं वाटलं की थोडंसं ह्याच्यामध्ये आपल्याला जर या सप्लाय चेनमध्ये थोडंसं ग्रो करायचं असेल तर हा थोडंसं मॉड्यूल आपल्यासाठी फ्युचरसाठी पण थोडासा बेनिफिट असेल म्हणून मी हा कोर्स त्याच्यामध्ये चूज केला होता. ओके. आणि तुम्हाला UV टेक्नोक्रॅट्सबद्दल कसं समजलं? बेसिकली मॅम आफ्टर माझा डिप्लोमा झाल्यानंतर थोडंसं वाटलं की सॅपमध्ये थोडंसं आपल्याला डेव्हलप करायचं आहे किंवा सर्टिफिकेशन करायचं आहे. तो थोडंसं मी त्या टाईममध्ये काय केलं की थोडंसं गुगलवरून सर्च केलं की SAP रिलेटेड कोणते क्लासेस किंवा कोणती इन्स्टिट्यूट डिटेल्स आपल्याला क्लासेस प्रोव्हाइड करते, ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन असेल. तो फर्स्ट मला थोड्याशा 4-5 ज्या इन्स्टिट्यूट असतील किंवा क्लासेस असतील त्याच्या डिटेल्स घेतल्या. मी थोडंसं डिटेल्स घेतल्या थोड्याशा, त्याच्यामध्ये थोडंसं चेकअप केलं की रेटिंग्स किती आहेत त्याच्यामध्ये. तर UV टेक्नोकार्ट्स हे मला असं वाटलं की याच्यामध्ये जर मी कोर्स केला तर हा थोडंसं बेनिफिशियल ठरेल माझ्यासाठी. कारण का यांचे जे टीचिंग असेल किंवा बाकीचे रिव्ह्यूज असतील किंवा प्लेसमेंटसाठी ह्या थोड्याशा मला बेटर्स वाटल्या त्याच्यामध्ये, म्हणून मी UV टेक्नोकार्ट्सला याच्यामध्ये चूज केलं क्लासेससाठी. ओके. आणि तुम्ही डेमो सेशन वगैरे ते अटेंड केलंच असेल? हो मॅम. येस. तो ते कसं वाटलं तुम्हाला? मॅम कसं असतं की डेमो सेशनमध्ये साऱ्या कन्सेप्ट आपल्याला क्लिअर होतात. बेसिकली म्हणजे कसं आहे की थोडंसं पब्लिसिटीमध्ये पब्लिक केलं जातं की बाबा ह्याच्यामध्ये हा क्लासेस हा टॉपचा आहे, असं आहे त्याच्यामध्ये की आम्ही एवढे क्लासेस एवढे प्लेस केले. पण ज्यावेळेस मी फर्स्ट टाइम जॉईन केला की थोडंसं ट्रेनिंगचं सेशन जॉईन केलं त्यावेळेस असं वाटलं की थोडंसं जसं आपल्याला म्हणजे कॉलेज लेवलला किंवा कॉलेजेसमध्ये शिकवलं जातं, ट्रेनिंग केलं जातं, त्या पद्धतीनं जे मला त्यांनी एक्सप्लेन केलं की मॉड्यूल असेल किंवा जे पॉईंट वाईज मॉड्यूलचे जे मॉड्यूल्स असतील SAP मधले ते त्यांनी मला प्रॉपर एक्सप्लेन केले. तर त्याच्यामध्ये असं वाटलं की हा टीचिंग जो स्टाफ आहे तो एक्सपिरियन्स आहे, गुड एक्सपिरियन्स आहे. आणि म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये बनावं लागेल की एक्सपिरियन्स घेऊन पण यांनी टीचिंगमध्ये पण एक्सपिरियन्स चांगला आहे किंवा यांचं जे कोऑर्डिनेशन आहे यांच्याबरोबर स्टुडंट बरोबर ते थोडंसं मला चांगलं वाटलं याच्यामध्ये. ओके.
आणि तुमचे जे पण कोणी ट्रेनर होते तर मग त्यांचं टीचिंग किंवा त्यांचं ओव्हरऑल जे सगळं क्लासच्या रिलेटेड असेल तर ते कसं वाटलं तुम्हाला? जे माझे ट्रेनर होते त्यांनी जे आम्हाला ट्रेनिंग दिलं त्याच्यामध्ये पॉईंट वाईज म्हणजे कसं असतं की काही लोक काय करतात की बेसिकली नॉर्मल शिकवतात की हा मॉड्यूल आहे याच्यामध्ये असं आपण करतो, हा मॉड्यूलमध्ये आपण हे कोड्स यूज करतो. पण जे यू टेक्नोकार्ट्समधून जे मला जे ट्रेनर मिळाले होते त्यांनी आम्हाला जे डिटेलमध्ये आपण पॉईंट वाईज म्हणजे ह्या SAP मॉड्यूलमधला स्पेसिफिक कोणता तरी पॉईंट मॉड्यूल असेल तर त्याचं एक्सप्लेनेशन असेल, त्याचा यूज काय असेल, पॉईंट वाईज त्यांनी आम्हाला पूर्ण काही त्याच्यामध्ये कव्हर केलं. म्हणजे स्टेप बाय स्टेप बाय स्टेप स्टेप. कव्हर होत गेले. येस मॅम. SAP MM मध्ये जे मॉड्यूल्स असतात जसे की मास्टर डेटा आणि प्रोक्रुटमेंट प्रोसेस वगैरे, तर मग त्याबद्दल तुम्ही थोडंसं डिटेल सांगाल का? येस मॅम. तर मास्टर डेटा SAP मधला मेन जो मॉड्यूल आहे तो सब मॉड्यूल जो आहे तो मास्टर डेटा आहे. त्याच्यामध्ये काय असतं की बेसिकली जो वेंडर रिलेटेड जो डेटा असतो, मटेरियल रिलेटेड डेटा, त्याच्यामध्ये प्राइसिंग असेल, कोणता जो मॅन्युफॅक्चरिंग करतोय तो आर्टिकल असेल किंवा प्रोडक्ट असेल, त्याची MRPज असेल किंवा त्याचं स्टँडर्ड केस साईज असेल. सो मास्टर डेटामध्ये बेसिकली हे स्टोअर केलं जातं. मग त्या मास्टर डेटाच्या रेफरन्सवर आपण पर्चेस रिक्वेजिशन, त्याच्यानंतर PO क्रिएशन्स, हे बाकीची प्रोसेस त्या बेसिसवर ठरते. तो मास्टर डेटा हा SAP मधला एक मेन पार्ट आहे की ज्याच्यावर पूर्ण SAP MM प्रोसेस चालते बेसिकली. आणि प्रोक्युरमेंट म्हणजे त्याच्यामध्ये ॲज पर जे आपल्याला डिमांड आहे कस्टमर्सकडून, मग त्या कस्टमरच्या डिमांड्सवरून आपण प्रोक्युअर करतो कोणतं पण मटेरियल. सो प्रोक्युरमेंट बेसिकली म्हणजे की जे आपण प्रोडक्ट्स किंवा जे आर्टिकल असेल स्पेसिफिक ज्या कस्टमरचं किंवा ब्रँडचं जे मॅन्युफॅक्चरिंग करतो आपण किंवा त्याला प्रोक्युअर करतो, बेसिकली ते प्रोक्युरमेंटच आहे त्याच्यामध्ये. ओके. आणि असे अजून कोणते कोणते मॉड्यूल्स असतात SAP MM मध्ये? SAP MM मध्ये मास्टर डेटा सोडून जी P2P सायकल आहे ती मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये म्हणजे कसं आहे की फर्स्टली आपण स्टार्ट होते जी P2P सायकल स्टार्ट होते पर्चेस रिक्वेजिशनपासून, PR पासून. त्याच्यामध्ये इनवॉइस प्रोसेसिंग आलं, इनवॉइस व्हेरिफिकेशन आलं, त्याच्यानंतर पेमेंट प्रोसेस, लास्ट जी पेमेंट प्रोसेस. फर्स्टली आपण पर्चेस रिक्वेजिशनमध्ये काय करतो की आपण आपल्या जी रिक्वायरमेंट आहे त्याच्या पद्धतीनं आपण एक पर्चेस रिक्वेजिशन तयार करतो. त्याच्या बेसिसवर आपण वेंडर सिलेक्ट करतो. वेंडर सिलेक्शन प्रोसेस आली त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर गुड्स रिसीव्ह आला, जे आपण रिक्वेजिशन केलं आहे, रिक्वेजिशन टाकली आहे कस्टमरला, त्याच्या बेसिसवर आपल्याला गुड्स रिसीव्ह होता. मग गुड्स रिसीव्ह आले त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आलं इनवॉइस व्हेरिफिकेशन. ॲज पर जो पर्चेस रिक्वेजिशन आहे त्याच्यावर जो आपण PO क्रिएट केलेला आहे त्याच्या बेसिसवर जो आपल्याला स्टॉक आलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण PO ला कम्पॅरिझन करून जो गुड्स आपल्याला रिसीव्ह झाला आहे त्याचा आपण इनवॉइसिंग किंवा GRN प्रोसेसच्या बेसिसवर आपण इनवॉइस व्हेरिफिकेशन करतो याच्यामध्ये. मग लास्टची जी प्रोसेस आली PT जी आहे पेमेंट प्रोसेस. जो आपल्याला स्टॉक रिसीव्ह झाला ती आपण जो आपल्याला ब्रँड आहे, कस्टमर आहे, त्याला आपण पेमेंट करतो. ओके. बेसिकली P2P सायकल आहे मोस्ट इम्पॉर्टंट. खूप छान इन्फॉर्मेशन मिळाली तुमच्याकडून डिटेलमध्ये आणि आय होप आपल्या स्टुडंटसाठी ते खूप इम्पॉर्टंट ठरेल. येस मॅम. आणि मला अजून हे जाणून घ्यायचं आहे, कोर्स झाल्यानंतर किती दिवसांनी तुमची प्लेसमेंट झाली आहे? म्हणजे कोर्स झाल्यानंतर जशा मी माझ्या डिटेल्स एक्सपिरियन्स डिटेल प्रोव्हाइड केल्या त्याच्यानंतर लगेच 1-2-3 दिवसामध्ये आमची प्लेसमेंट स्टार्ट झाली. मग जसे आपण जे प्रेफर जे लोकेशन्स आहेत आपल्याला ते मी त्यांना प्रोव्हाइड केल्यानंतर मला जे रिक्वायरमेंट्स आहेत जे मी प्रेफरन्स दिलेले आहेत, त्यांना प्रेफरन्स दिलेले आहेत, ते मला इंटरव्ह्यू स्टार्ट झाले, मॉक इंटरव्ह्यू झाले त्याच्यामध्ये. मग बेसिकली जे मॉक इंटरव्ह्यू आहे त्याच्यामध्ये SAP रिलेटेड जे क्वेश्चनरीज काय विचारले जातात त्याचे थोडंसं गायडन्स मिळालं मला त्याच्यामधून. मॉक इंटरव्ह्यूज अटेंड केल्यानंतर प्लेसमेंट स्टार्ट झाली माझी त्याच्यामध्ये लगेच. ओके. आणि तुम्ही किती कंपनींमध्ये आधी इंटरव्ह्यू दिला होता याच्या आधी? ह्याच्या आधी मॅम ऑलमोस्ट मी 10-15 कंपनीजमध्ये इंटरव्ह्यू दिला होता. अच्छा. हो. जसे की तुम्ही खूप साऱ्या ठिकाणी इंटरव्ह्यूज पण दिलेले आहेत, तर तिथे जे काही क्वेश्चन विचारतात म्हणजे ते कोणते कोणते काइंड ऑफ क्वेश्चन असतात?
हां मॅम, बेसिकली तर रिझ्यूममध्ये जे आपण मेन्शन केलेलं असतात, म्हणजे आपण सर्टिफिकेशन कशामध्ये केलेलं आहे, जो आपला प्रिव्हियस एक्सपिरियन्स काय आहे, त्याच्या बेसिसवर क्वेश्चन विचारले जातात बेसिकली. पण रिसेंटली आपण जे क्वालिफिकेशन केलेलं आहे किंवा सर्टिफिकेशन केलेलं आहे, तर माझ्या एक्सपिरियन्सच्या ह्याच्यातून जे मला क्वेश्चन्स विचारले गेले इंटरव्ह्यूजमध्ये, बेसिकली माझं जे प्रिव्हियस कंपनीचं वर्किंग होतं किंवा SAPमध्ये आता मी सर्टिफिकेशन त्याच्यामध्ये मास्टर डेटा असेल किंवा आपलं जर मी आता जसं हे म्हणलं P2P सायकलचे क्वेश्चन्स ऑलमोस्ट आम्हाला विचारले जातात, इंटरव्ह्यूमध्ये विचारले गेले मला त्याच्यामध्ये. ओके. म्हणजे माझ्या फील्डच्या रिलेटेड सप्लाय चेनमध्ये मी जसं स्पेशल डिप्लोमा केलेला आहे त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स मला विचारले गेले. माझे एक्सपिरियन्स आहे माझा त्याच्यामध्ये 6 इयर्सचा. त्या 6 इयर्सच्या एक्सपिरियन्समध्ये तुम्ही काय काय त्याच्यामध्ये वर्किंग केला, कोणत्यामध्ये SAPमध्ये केला की ERPमध्ये केला ओके. किंवा नॉर्मल टॅलीमध्ये जे आपलं इन्व्हॉइसिंग आधी होत होतं सॅपच्या आधी, त्याच्या वर्किंग रिलेटेड त्यांनी क्वेश्चन्स मला विचारले होते बेसिकली. अँड जे कोणी फ्रेशर असतील तर ते जर इंटरव्ह्यूला जात असतील तर त्यांनी काय काय प्रिपरेशन केली पाहिजे? फ्रेशरनी तसं म्हणलं तर बेसिकली मला असं वाटतं की जे SAP रिलेटेड जे क्वेश्चन्स असतील ते त्यांनी प्रिपेअर केले पाहिजेत. जसं नॉर्मल बेसिकपासून की SAPचे कोड्स असतील किंवा त्याच्यानंतर मास्टर डेटा आला, परचेस रिक्वेजिशन आलं P2P मधलं, हे क्वेश्चन्स किंवा प्रॅक्टिकली पण काही कंपनीज आहेत की आता आपण कसं असतं की थोडंसं आपण रीड करून जातो पहिल्यांदा की बाबा हा क्वेश्चन आपल्याला विचारतील, पण ह्याच्यामध्ये काही कंपनीज असं करतात की समोर बसून आपल्या लॅपटॉपच्या समोर बसून प्रॅक्टिकली घेतात की याच्यामध्ये परचेस PO क्रिएट करा किंवा हा डेटा आहे एक्सेल बेस असतील की एक्सेलमध्ये PO टेबल करून तुम्ही हा डेटा मला रिक्वायर्ड आहे, तो हे मला थोडंसं तुम्ही एक डायग्राम बनवून दाखवा. ह्याच्या रिलेटेड SAP म्हणजे जो माझा इंटरव्ह्यू बेसिकली प्रॅक्टिकली जास्तीत जास्त विचारलं जातं ॲज अ फ्रेशरला की परचेस इक्वेशन तुम्ही क्रिएट केला, त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय आहे. बेसिकली ह्या रिलेटेडच क्वेश्चन विचारले जातात. मास्टर डेटामध्ये आपण कसं एडिट करू शकतो, मास्टर डेटा आपण वेंडर रिलेटेड डेटा असेल किंवा फर्स्ट आपण वेंडर क्रिएशन करतो, मग वेंडर मास्टरमध्ये त्याच्यामध्ये वेंडरचं आपण नाव टाकतो, त्याच्यामध्ये त्याचं प्रोडक्ट कोणतं आहे, ह्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स किंवा प्रॅक्टिकली ते आपल्याकडून थोडंसं वर्क करून घेतात की म्हणजे कॅन्डिडेट फक्त म्हणजे रीड करून आलेला आहे की प्रॅक्टिकली त्याला नॉलेज आहे हेच फ्रेशरला बेसिकली ह्याच्यामध्ये फ्रेशरला तर हेच क्वेश्चन्स आणि प्रॅक्टिकली घेतलं जातं इंटरव्ह्यूजमध्ये. ओके. थँक्यू सर, हे याबद्दल इतकं डिटेलमध्ये सांगितल्याबद्दल. थँक्यू. आणि आय होप की आपले जे फ्रेशर स्टुडंट्स आहेत जे आता अप्लाय करतील कंपनीजमध्ये, तर त्यांच्यासाठी हे खूप इन्फॉर्मेटिव्ह ठरेल. आणि सर मला अजून एक क्वेश्चन विचारायचा होता Yes, की ma'am. आपली जी प्लेसमेंट टीम आहे किंवा सपोर्ट टीम हम्म. किंवा ओव्हरऑल UV टेक्नोक्रॅट्सबद्दल तुम्हाला कसा एक्सपिरियन्स होता? हां मॅम, UV टेक्नोकार्ट्सबद्दल जसं मी म्हटलं की ट्रेनिंगच्या बद्दल ऑलरेडी तुम्हाला बोललो मी की UV टेक्नोकार्ट्स असं मला वाटलं की जे एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे ॲज अ फ्रेशरसाठी किंवा एक्सपिरियन्ससाठी, कारण का ऑलमोस्ट आपल्याकडं जॉब आपल्याला भेटत नाही त्याच्यामध्ये. तो Yes. एक यांनी एक मस्त असं म्हणजे बनावं लागेल की एक नॉर्मल एक फ्रेशरसाठी एक नॉर्मल चांगला एक सेटअप आहे किंवा फ्रेशरसाठी एक असा चांगला सेटअप आहे की जे इथले मॉडेल्स SAP मॉडेल्सचा कोर्स करून एक चांगल्या कंपनीमध्ये जाऊन एक चांगल्या डेजिग्नेशनवर वर्क करू शकतील. सो UV टेक्नोकार्ट्स एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यामध्ये स्टुडंट एक चांगल्या फेजवर किंवा चांगल्या कंपनीमध्ये प्लेस होत आहेत. सो प्लेसमेंट टीमचं म्हणायला गेलं किंवा मार्केटिंग टीमचं बोलावं गेलं याच्यामध्ये तर ही बेस्ट आहे, ऑलमोस्ट बेस्ट आहे. कारण का कसं असतं की काही आपण लिंक्डइन यूज करतो सोशल मीडियावरून, त्याच्यावरून आपण थोडेसे जॉब्स अप्लाय करतो. पण UVकडून जे आपल्याला प्लेसमेंट्स मिळतात त्याच्यामध्ये कसं आहे की आपण फेस टू फेस त्यांनी आपल्याला इंटरव्ह्यूज देतात. सो असं कोणतेही म्हणजे प्लेसमेंट टीम असं प्रोव्हाइड करत नाही. तर मला असं वाटलं की प्लेसमेंट टीम तर बेस्ट आहे UV टेक्नोकार्ट्सची. ऑलमोस्ट डेली डेली असतील किंवा वीकली जे प्लेसमेंट रिक्रुटमेंट असतील त्या टाईम टू टाईम प्लेसमेंट टीम प्रत्येक स्टुडंटला ती शेअर करते आणि त्याचा फॉलोअप असेल, हे तर बेस्ट फॉलोअप घेतला जातो यांच्याकडून UV टेक्नोकार्ट्सकडून. ओके. हे मला बेस्ट वाटलं. पूर्ण UV टेक्नोकार्ट्स प्लेसमेंट असेल, सपोर्टिंग टीम असेल, सो ऑलमोस्ट हे मला बेस्ट वाटली टीम ओके. किंवा इन्स्टिट्यूट पण
बेस्ट वाटलं मला याच्यामध्ये. ओके. आणि तुम्ही जसं सांगितलं की तुमचे प्लेसमेंट झाली आहे GRI टॉवर्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये. येस मॅम. तो तिथे तुमचा काय रोल आहे आणि तिथे पॅकेज किती आहे तुमचं? बेसिकली माझा जो रोल आहे तिथं सिनियर एक्झिक्युटिव्ह आहे. बेसिकली त्याच्यामध्ये फुलफिलमेंट अँड लॉजिस्टिक रिलेटेड आहे माझं. सो Very जी nice. GRI जी आहे ती विंड टॉवर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, जे इलेक्ट्रिक टर्बाईन्स मॅन्युफॅक्चरिंग करते. तो हे बेसिकली त्याच्यामध्ये टॉवर मॅन्युफॅक्चरिंग त्याच्या एक टर्बाईनची एक पार्ट्स तिथं मॅन्युफॅक्चरिंग होतो. सो माझं पॅकेज तिथं आहे 439चं पॅकेज आहे माझं तिथे. अँड वन लास्ट क्वेश्चन आय वॉन्ट टू आस्क यू सर, की तुमचं अपकमिंग आपले जे स्टुडंट्स असतील किंवा करंट स्टुडंट्स जे नवीन फ्रेशर्स आहेत, येस. जे आता अप्लाय करणार आहेत जॉबसाठी, तर त्यांच्यासाठी काय मेसेज असेल? हां, पण त्याच्यामध्ये न्यू फ्रेशर्स आहेत किंवा जे आहेत त्यांना असं म्हणावं लागेल की तुम्ही युविक टेक्नोकार्ड्स जे चूज केलं आहे मॉड्यूलसाठी, ते तुम्ही परफेक्ट तुमचं चॉईस आहे की याच्यामध्ये तुम्हाला जो तुमचं जे ड्रीम आहे ते तुमचं युवी टेक्नोकार्ड्समधून कम्प्लीट होईल असं मला वाटतं आहे. पण त्याच्यामध्ये तुमचे एफर्ट्स पण थोडेसे लागतील किंवा जे ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं असेल किंवा जे तुम्हाला सपोर्टिंग जे नोट्स दिले असतील किंवा सॉफ्टवेअर तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिला असेल, तर तुम्ही थोडंसं व्यवस्थित त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करा, थोडंसं रीड करा जे त्यांनी क्वेश्चन्स दिले तुम्हाला, असं मला वाटतं त्याच्यामध्ये फ्रेशरला. सो थँक्यू सर की तुम्ही ma'am. तुमचा खूप इम्पॉर्टंट टाईम आम्हाला इथे दिला आणि आमच्या स्टुडंट्सला इवन आम्हाला सुद्धा गाईड केलं की एक्झॅक्टली कसं काही प्रोसेस असतात ते. अँड ऑल द बेस्ट फॉर युअर जर्नी. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच.